महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर सर्व माता आणि बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर बघा, माता आणि बहिणींनो जी काही अपडेट आलेली आहे, तर बघा, ज्या माता बहिणींना पैसे आतापर्यंत आलेले आहेत आणि ज्यांना एकही रुपया आतापर्यंत आलेले नाही आहे, अशा सर्व बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। शासनाचा नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे। तर त्यानुसार ज्यांना आता पैसे भेटलेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना एकही रुपया भेटलेला नाही आहे अशांसाठी नवीन सूचना, नवीन नियम जारी करण्यात आलेले आहे। तर काही माता बहिणींना पैसे कधी भेटतील, ज्यांना पैसे भेटलेले नाही आहे त्यांना कधी भेटतील आणि ज्यांना भेटलेले तर त्यांना या निर्णयाचा काय या ठिकाणी दणका बसणार आहेत आणि कोणाला पैसे भेटणार नाहीत, ते सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा। आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते सर्व माता बहिणींना, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आताच्या आता जास्तीत जास्त शेअर करा। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सर्व माता आणि बहिणींनो, अशा भरपूर आपल्या बहिणी आहे की त्यांना पैसे आलेले नाही आहे। आता त्यांची जी काही आता मेन म्हणजे तुम्हाला मी नेमकं सांगतो की याच्यामध्ये चूक कोणाची आहे ज्यांना पैसे आलेले नाही आहे। त्याच्यामध्ये 3 ते 4 पैलू आपण त्याला म्हणू शकतो, 3 ते 4 कारणं। काही CSC सेंटरवाल्यांनी घोळ केला, त्याच्यानंतर काहींचं डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक झालेली आहे, काहींचं फॉर्म भरण्यामध्ये मिस्टेक झालेली आहे। तर भरपूर माता बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत आणि अशा भरपूर आहे की त्यांना 4500 रुपये आलेले आहेत। आता बघा, आता तुम्ही नेमकं ज्या माता बहिणींना एकही रुपया आलेला नाही आहे तर त्याचं जे काही कारण आहे तर ते म्हणजे तुमचा जो काही अर्ज आहे अगोदर तो अप्रूव्हल झालेला आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे। आता सर्व माता बहिणींचा अर्ज अप्रूव्हल झालेला नाही आहे, अशा भरपूर आहे की त्यांचा अर्ज पेंडिंग आहे। मग जर तुमचा पेंडिंग असेल तर तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही आहे, लक्षात घ्या। पेंडिंग अर्ज असला तर तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे की तुमचा जो काही अर्ज आहे तो पूर्णपणे अप्रूव्हल झालेला आहे, तेव्हाच तुमचं या ठिकाणी अकाउंटमध्ये पैसे येतील। मग तुमचं आधार लिंकिंग असलं नसलं त्याचा काही फरक पडत नाही। म्हणजे आधार लिंकिंग तर तुम्हाला लागणार आहे, पण त्याचेसुद्धा अगोदर अर्जाला अप्रूव्हल तुम्हाला असला पाहिजेत। काही बहिणींचे जे काही आहे तर ते फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि त्याच्यामागचे जे काही कारण आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये शासनाचे नियम तोडले होते। त्याच्यानंतर काहींच्या अर्जामध्ये मिस्टेक झाली, हे मी तुम्हाला बोललो। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे जे ऑनलाईन सेंटरमध्ये या ठिकाणी फॉर्म भरणारे ऑपरेटर आहे त्यांच्याकडनं सुद्धा मोठ्या चुका झालेल्या आहेत आणि याचं नुकसान बहिणींना भुगतावं लागतं आहे आणि याच्यामुळेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे। तर नवीन नियम काय जारी करण्यात आलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, ज्या माता बहिणींना आता समजा एकही रुपया आलेला नाही आहे आणि तुमचा अर्ज मंजूरसुद्धा झालेला नाही आहे तर तुम्हाला पैसे येतील कधी, तर त्या संदर्भात सांगितलेलं आहे। सर्व बहिणींचं टेन्शन मिटलेलं आहे। आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, ज्या वेळेस आता समजा तुमचा अर्ज जर आता मंजूर झालेला नाही आहे तो ह्या महिन्यामध्ये सुद्धा मंजूर झाला, या महिन्यामध्ये जर का मंजूर झाला तरी तुम्हाला पैसे भेटतील, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे। तो अर्ज या महिन्यात जरी मंजूर झाला आणि तुम्ही मागच्या महिन्यात भरलेला आहे तर तुम्हाला मागचा महिना प्लस हा महिना आणि असं तुम्हाला टोटल पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। जेवढे तुमचे पैसे होतील 2 महिन्याचे 1 महिन्याचे तेवढे तुम्हाला भेटणार आहेत आणि मागच्या 2 महिन्याचे पैसे जातील। ज्यांनी सप्टेंबरच्या 1 तारीखपासून पुढं फॉर्म भरलेला आहे त्यांना मागच्या महिन्याचे पैसे भेटणार नाही आहे, हे सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे। आणि ज्यांनी या ठिकाणी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना आतापर्यंत एकही रुपया भरलेला नाही आहे तर त्यांना या महिन्यात 14-15 तारखेला पैसे भेटणार आहेत। टेन्शन घेऊ नका, दसऱ्याच्या वेळेस तुम्हाला पैसे भेटतील सर्व बहिणींसाठी आणि भरपूर माता बहिणींचे पैसे आलेले आहेत। तर हे तुम्हाला नवीन नियमानुसार लक्षात घ्यायचं आहे। आणि साहेबांनी हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे की मार्च महिन्यापर्यंत बहिणींना मार्च महिन्यापर्यंत पैसे या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत। एवढं आपल्याजवळ या ठिकाणी पैशांची व्यवस्था करून ठेवलेली आहे। म्हणजे मार्च महिन्यापर्यंत शासन पैसे पाठवणार आहे। म्हणजे पैसे तर 5 वर्षांसाठी योजना लागू करण्यात आलेली आहे, परंतु मार्च महिन्यापर्यंतचं संपूर्ण बजेट या ठिकाणी शासनाने साठवून ठेवलेला आहे आणि न बोलता न सांगता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि ऑटोमॅटिकली संपूर्ण या ठिकाणी प्रोसेस ती सुरू असणार आहे। तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तर नवीन नियम एवढाच होता की तुम्हाला पैशांसंदर्भात काळजी करायसारखं काहीच नाही आहे, तुम्हाला पैसे कंटिन्यू आता येतील। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना एकही रुपया आलेला नाही आहे तर त्यांचं कुठंतरी मिस्टेक होत आहे किंवा फॉर्म अप्रूव्हल झालेला नाही आहे तर ते तुम्हाला चेक करायचं आहे किंवा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल। सर्व माता बहिणींना एवढंच मी सांगू इच्छितो की स्वतःचा फॉर्म चेक करा, काय मिस्टेक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी शोधायची आहे आणि ती मिस्टेक सॉल्व्ह करून
तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, म्हणजे एडिट करून तुम्हाला तो फॉर्म अप्लाय करायचा आहे, त्यावेळेस तुमचे सगळ्यांचे पैसे येऊन जाणार आहेत. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे. आता तुम्हाला काही अडचण आल्या असतील आणि भरपूर माता बहिणींना अडचण येत आहे, काहींना एकही रुपया भेटलेला नाही आहे, तरी त्यांना या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा बी प्रश्न असतो, सर माझं सगळं ओके, मला पैसे भेटले नाही. मग आता नेमकं चूक कोणाची आहे ते मी तुम्हाला 3 ते 4 पैलू सांगितलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे आणि ती चूक सॉल्व्ह करायची, त्यावेळेस तुम्हाला पैसे येतील. आता तुम्हाला पैसे आले आणि बँकवाल्यांनी बी कापले. आता काहींना ते समजत नाही, कारण काही लोक कमी शिकलेले असतात, काही शिकलेले असतात. आता ग्रामीण भागात आपण पाहतो, याच्यामध्ये मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्ही या ठिकाणी शिकलेले नाही आहे, परंतु काहींना समजत नाही, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर व्यवस्थित चेक करा. जर बँकवाल्यांनी कापले असतील तर तो तुमचा त्या ठिकाणी मायनस अकाउंटचा प्रॉब्लेम असेल. परंतु वरून आदेश जारी करण्यात आलेले फोन या ठिकाणी किंवा नागपूरच्या सभेमध्ये सुद्धा साहेबांनी लाईव्ह सांगितलेलं आहे की बँकवाल्यांनी पैसे कापू नका डायरेक्टली, आणि त्यांच्यावरती जे काही आपल्या माता बहिणी आहे त्यांना जेवढी रक्कम आम्ही देतोय तुमच्या अकाउंटमध्ये पाठवतोय तेवढी पुरेपूर द्या, असे आदेश जारी करण्यात आलेले आहे. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर हे होती नवीन अपडेट आणि नवीन नियमावली. तर सर्व सूचना जारी करण्यात आलेला आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक पण करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.